कोणी गृहस्थ आला लुटून घ्यायचा. त्याचं तत्व असं होतं की येणारा तो प्रश्न विचारायचा, नाव काय, कुठून आला, कुठे जाणार आणि गळ्यात माळ आहे का. प्रश्न विचारल्याबरोबर भगवान परमात्मा प्रत्यक्ष नामदेव आहे आणि ज्ञानोबा आहे दोघे निघाले. दोघे निघाल्याबरोबर हालपर्यंत दोघाला गाठलं गड्या. दोघाला गाठल्याबरोबर अडवलं आणि अडवल्याबरोबर सांगा म्हटलं असेल तेवढं द्या. अरे असेल तेवढं काढा म्हटल्याबरोबर यांनी सांगितलं काही नाही गड्या, हे विना ढाळ धरा. अरे म्हटलं हे नको, पैसा काय असेल तर काढा. संत म्हटलं आमच्याकडे काय असं नसतंय गड्या. मग त्याने मग पहिल्या प्रश्न केला, नाव काय, नाव काय म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर सांगितलं, नामदेवरायांनी नामदेवराय सांगितलं. का हो ते ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला माहितीये का हो, आळंदी निवासी त्यांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गरुड ग्रंथ हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा असं म्हणतात. ते ज्ञानोबा तुम्हाला माहितीये का हो. कोणाला विचारताय, ज्ञानेश्वर महाराजांनाच विचारताय. नामदेवाला विचारताय का हो, त्या देवाला नैवेद्य ज्यांनी चाललं गेलं त्या नामदेव आहे तुम्हाला ओळखता. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही ते ऐकेन आम्ही त्यास आत्मच आम्ही डायरेक्ट सांगितलं नाही तू आम्ही ते बाबा दादा बरोबर आहे की नाही. बरं विचारलं मग कुठून आले, एकाने सांगितलं आळंदीवरून, एकाने सांगितलं पंढरीवरून. कुठे जाणार म्हणजे देवाकडे जाणार. गाड्यात मला आहे का असं म्हटल्याबरोबर सोडलं ना लोकांना, घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्याबरोबर आदर तिथे करायचं आहे, पण घरात काही नाही हो. पत्नीने बाजूला बोलवलं. अहो घरी यांना आणलं खरं, पण यांना द्यायचं काय, खायला द्यायचं काय. म्हटलं देऊ नको. आलो 10 मिनिटात व्यवस्था करतो. परत गेलो रोडवर गेल्याबरोबर परत अडवण्याकरता प्रयत्न करायचं, पण भगवान परमात्म्याची परीक्षा चालू झाली, कुणीच येईना. 5 मिनिटं गेली, 7 मिनिटं गेली, 8 मिनिटं गेली. मग मात्र डोळ्यात पाणी यायला लागलं. देवा अरे काय परीक्षा पाहतो माझी. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या दिशेने यायला लागला. प्रत्यक्ष भगवान परमात्मा आल्याबरोबर भगवान परमात्म्याला आठवलं. अडवल्याबरोबर नाव म्हटले विठ्या, काढा म्हटले काय असेल ते. कुठून आला म्हणजे पंढरीहून आलो. गळ्यात माळ असताना सुद्धा भगवंतानी भक्ता करताना नाही म्हणावं लागलं. नाही म्हटल्याबरोबर एका कानफाडातच पाडला. कोणाला, देवाला पाडला ना राव. जेवढं काय आहे तेवढं घेतलं, घरी गेला. घरी गेल्याबरोबर दाताना थोडस साहित्य नेलं, स्वयंपाक तयार केला आणि आता सांगताना जेवायचं. आता माऊली नामदेवा जेवणार तेवढ्यामध्ये मागून आलं. कोण, देव मागून आल्याबरोबर म्हटलं या देवा. कोण म्हटलं, नामदेवराय आणि ज्ञानोबराय. म्हटलं या देवा. या देवा म्हटल्याबरोबर हारपरान जसं माग पाहिलं नाही. ते म्हटले हा देव. आता त्याला कानपाडात पाडलाय. कुणाला, देवाला. अरे म्हटले खरंच देव आहे, खरंच देव आहे. मग हरपराने विचारलं हा जर देव आहे तर याच्या अगोदर का आला नाही. हा जर देव आहे तर याच्या अगोदर का आला नाही. त्याकरता नामदेव आणि ज्ञानोबराय सांगतात देव येण्या अगोदर संत यावे.